तालुक्यातील डोंगरादेव उत्सवाची आज गवळाने दर्शन घेऊन सांगता गंगापूर गावाची परंपरा संस्कृती कायम टिकून बोकड बळी देऊन संध्याकाळी भंडारा तर सगळ्या सोयऱ्यांना आमंत्रण प्रथा। कळवण तालुका हा आदिवासी बहुल भाग असल्याने या तालुक्यात जवळपास सगळ्याच खेडेगावात व वाड्यापाड्यात डोंगरादेव भाया मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले। तालुक्यातील गंगापूर, वडाळा, दह्याने, वरडे, बर्डे, कुंडाणे, ओझर आदी अनेक गावात यावेळी हा उत्सव साजरा करण्यात आला। या उत्सवाची सांगता काल मार्गशीर्ष पौर्णिमेला भगत मुधानी माऊली मठावरील थोंबाची विधिवत पूजा करून थोंब उपटतो त्यांच्यासोबत व्रतात सामील असलेल्या सर्व माऊल्या ग्रामस्थ डोंगरादेवाचे गाणे म्हणत गडाचे दर्शन घेण्यासाठी गवळाच्या दिशेने रवाना होतात। यावेळी आदिवासी स्त्रिया दिव्याचे ताट करून माऊल्यांना ओवाळतात व माऊल्या रात्री गडाच्या पायथ्याशी मुक्कामी राहतात। या जागेला रानखडी असे म्हणतात। तेथे पुन्हा थोंब रोवला जातो। दरम्यान गावातील प्रमुख ग्रामस्थ मुधानी भगत गवळाजवळ जातात। तेथे स्वच्छता सारवण करतात। 5 आरत्या, महादऱ्या, मोठा दगडी दिवा, अगरबत्ती लावतात। गवळाच्या गुफेसमोर धवडा कोरा शेला उपरणे धरतात। तेथे भगत कंसरा नागली तांदूळाच्या 125 पुंजा टाकतो। संपूर्ण पूजा अर्चा झाल्यावर भगत मोठ्याने 5 वेळा लक्ष्मीच्या नावाने लक्ष्मे असा आवाज देताच खाली रानखडीवर थोंबाभोवती बसलेल्या माऊल्या भायांचा सूड उठतो आणि सर्व माऊल्या गाणे म्हणत नाचू लागतात। सकाळी माऊल्या पहाटे 5 वाजता झुंजामुंजालाच गडाचे दर्शन घेण्यासाठी जातात। त्यानंतर प्रत्येक माऊलीच्या कमरेला ओटीत डाळी पोहे नारळ बांधतात। ओटीतील डाळी पोहे वाहतात, दर्शन घेतात आणि हे डोंगरादेवा सालावादाप्रमाणे आम्ही आज तुला दर्शनाला आलो। आम्हाला, आमच्या मुलाबाळांना, आमच्या गावाला सुखी ठेव, आमच्या शेतीवाडीत धान्याला बरकत येऊ दे अशीच मनोभावे प्रार्थना करतात। डोंगरादेवाचे गौड डोंगराच्या अत्यंत उंच व अवघड कपारीत गुफे आहेत अशा गवडात घुसणे म्हणजे एक प्रकारे दिव्य परीक्षाच असते। या कालावधीत गवडात घुसणे माऊल्यांना फारसे अवघड नसते। ही सुद्धा एक प्रकारे डोंगरादेवाचीच कृपा आहे अशी आदिवासींची श्रद्धा आहे। गवडाची पूजा आटोपल्यावर सर्व माऊल्या आपल्या गाव वस्ती गवडीला धानीवर येतात। भगत तेथे स्वच्छता सारवण करून धानीला शेंदूर लावतो। या जागेवर सुद्धा तांदूळ कंसाराच्या 125 पूजा टाकून प्रकृतीला अडवणे विनंती केली जाते। व्रताच्या समाप्तीचा दिवस असल्याने येथे आदिवासी महिला, आबालवृद्ध, पाहुणे सगळे सोयरे मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। माऊल्यांना फुले जिंकायला लावतात। नंतर माऊल्यांच्या अंगातील वारे मोडले जाते। नंतर दुसऱ्या दिवशी वाडी वस्तीवरून मागितलेल्या कमारीचे नारळ प्रसादाने सर्वांना वाटप करून माऊल्यांना टोप्या घालण्याचा कार्यक्रम होतो। अशा प्रकारे आदिवासींच्या डोंगरादेवाच्या व्रताची सांगता होते। कळवण तालुक्यातील ठिकठिकाणी उत्सव साजरा करण्यात आला। आज गडाचे दर्शन घेऊन मोठ्या उत्साहाची सांगता झाली। गिरणा वार्ता न्यूजसाठी मुख्य संपादक खुशाल देवरे, कळवण। अवकाश दिसायला राहायचा खडक दे रे नाही तर मग खाला बशी घेऊ ऍडजस्ट नसतं होतं खाली बसायचं सगळं ऍडजस्ट होता आहे करता यार तुम्ही टेन्शन नका घेऊन नाही अशोक